नमस्कार, सोनीज किचन या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण जगप्रसिद्ध असा हा अख्खा मसूर बघणार आहोत. जास्तीत जास्त हा फेमस आहे कराड स्पेशल हा अख्खा मसूर. तर आज आपण जास्तीचे मसाले न वापरता किंवा खडे मसाले न वापरता फक्त आपण अगदी थोडक्या मसाल्यात ही भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत. कांदा कसा शिजवायचा आहे आणि मसूर कसा शिजवून घ्यायचा आहे हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी सोपी पद्धतीने तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. अख्खा मसूर बनवण्यासाठी ही तर मी मसूर घेतलेले आहेत. म्हणजे हे मी मसूर 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवलेले होते. जर का तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तर तुम्ही रात्रभरासाठी हा मसूर भिजत ठेवू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे इथं हा मसूर आहे तो भिजलेला आहे, छान असा भिजलेला आहे. तर मी इथं अर्धी वाटी बरोबर घेतलेला होता. तुम्हाला किती करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही मसूरचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता इथं मी भरपूर असा कांदा घेतलेला आहे. तर मसूरच्या प्रमाणातच आपल्याला इथं कांदा घ्यायचा आहे. जर का तुम्हाला कमी घालायचं असेल ना तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता. आता इथं मी मिरची घेतलेली आहे 3 ते 4 कट करून. लसूण घेतलेलं आहे, भरपूर असं लसूण घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर, तिखट, हळद, गरम मसाला आणि जिरे घेतलेला आहे. आणि ते एक सिक्रेट अशी वस्तू आहे की जे की ढाब्या स्टाईलमध्ये वापरतात. इथं मी सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा. जर ह्यातले तुम्हाला घरगुती काळा मसाला वगैरे वापरायचा असेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल. खरं म्हणलं तर ढाब्यामध्ये असे मसाले वापरत नाहीत, पण इथं मी चटपटीत अशी बनवत आहे त्याच्यामुळे इथं मी मसाल्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही फक्त लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. आता इथं कढईमध्ये 2 ते 3 पळी एवढं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तेल गरम झालं की सगळ्यात पहिले आपल्याला जो कांदा घेतलेला आहे ना तो कांदा घालून घ्यायचा आहे. तर संपूर्ण हा मी कांदा आहे तो घालून घेते. आता इथं मी फुल गॅसवरच हा कांदा आहे तो छान असा भाजून घेणार आहे. तर कमी गॅसवर काय होतं जास्त वेळ लागतो आणि पटकन असा भाजला जात नाही. त्याच्यामुळे तर मी फुल गॅस करून हा कांदा आहे तो भाजणार आहे. जास्तीचं प्रमाण असेल तर तुम्ही फुल गॅसवर करून कंटिन्यू असा हा कांदा आहे तो ट्रान्सपरंट होईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे. तर कंटिन्यू असा हलवायचा नाही तर एकदम असा करपू शकेल खालून. तर बघू शकता अशा प्रकारात इथं मी कांदा आहे तो भाजून घेते. इथं कांदा बघू शकता अशा प्रकारे भाजून झालेला आहे. हलकासा त्याला ट्रान्सपरंट झालेला आहे आणि हलकासा त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. आता ह्याच्यामध्येच आपण जो लसूण घेतलेला होता तो घालायचा आहे. तर इथं आपल्याला फोडणी वेगळी द्यायची आहे अजून. त्याच्यामुळे इथं मी निम्मा लसूण घालत आहे. तर निम्मा लसूण आपल्याला घालायचा आहे आणि नंतर निम्मा लसूण कशासाठी वापरायचा आहे त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल. आता ह्याच्यात मी जे मिरच्या घेतले होते ते सुद्धा कट करून घालत आहे. इथं मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. इथं मी 3 ते 4 अशा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरं घातलेला आहे. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर का तुम्ही आधीच मिरची लसूण घातला तर कांदा भाजेपर्यंत त्याचा कलर आहे तो काळपट होतो आणि मग आपल्या भाजीची टेस्ट ही बदलू शकते. त्याच्यामुळे आपल्याला आपला निम्मा कांदा भाजून झाल्यावरच इथं हे लसूण मिरची घालायचं आहे. आता इथं मी छान असं त्याच्यासोबत परतून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला सोडा घालायचा आहे. इथं हे सिक्रेट अशी गोष्ट आहे जे की ढाब्या स्टाईलमध्ये मसुरा करतात ना त्याच्यामध्ये हा सोडा घालतात. सोडा घातल्याच्या नंतर इथं बघू शकता हलकासा त्याचा कलर आहे तो चेंज होतो आणि सोडा घातल्यामुळे काय होतं आपला कांदा आहे तो पटकन असा भाजला जातो, पटकन असा शिजला जातो. एकदम असा तुम्ही जणू काही ते पेस्ट केलेले आहे तशा प्रकारे हा कांदा आहे तो भाजला जातो. तर बघू शकता सोडा घातल्यामुळे लगेच त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. तर हळूहळू आपला हा कांदा आहे तो पटकन असा भाजला जातो. जर का तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, स्किप केला तरी चालेल. इथं तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगते, सोडा घालायचा नसेल तुम्ही मीठ घालू शकता. मिठाने सुद्धा आपला कांदा आहे तो पटकन असा भाजला जातो. नाही इथं आपल्याला टोमॅटो वापरायचा आहे, नाही कुठले खडे मसाले वापरायचे आहेत. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहे. आता इथं बघू शकता त्याचा कलर आहे तो हलकासा त्याचा चेंज व्हायला लागलेला आहे. पिवळसर असा कलर दिसत आहे. आता कंटिन्यू असाच आपल्याला कमी गॅसवर कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता लगेच कांद्याचा आहे तो कलर बदललेला आहे आणि कांदा आहे तो हलकासा भाजत आलेला आहे. कांदा आहे तो छान असा भाजलेला आहे, त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. पटकन असा कांदा भाजला गेला आहे आपण सोड्याचा वापर केल्यामुळे. कांदा छान भाजला की लगेच आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे. तर इथं मी 1 चमचा मिरची पावडर घालत आहे. थोडासा मी इथं गरम मसाला घालत आहे. जास्त मसाले आपल्याला वापरायचे नाहीत, फक्त थोडे थोडे घालायचे आहेत. आता इथं मी जे घरचं काळं तिखट आहे ते पण थोडंच घालणार आहे. हळद थोडी घालणार आहे. जर का तुम्हाला हे मसाले घालायचे नसेल ना तुम्ही स्किप केले तरी चालेल, फक्त मिरची पावडर घातली तरी चालेल. आता हे मसाले आपल्याला छान असे ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहे. तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे
इथं तुम्ही बेडगी मिरची पावडर आणि जी काश्मीरी लाल मिरची पावडर असते ना ती एक चमचा वापरू शकता, म्हणजे भाजी तिखट पण होईल आणि कलर पण छान असा येईल. आता इथं मी घरचं काळं तिखट वापरत आहे, त्याच्यामुळे इथं मी फक्त बेडगी मिरची पावडर वापरणार आहे. आता इथं आपल्याला छान असे मसाले 2 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत वाटणामध्ये. मसाले छान परतून झाले की लगेच आपल्याला जो मसूर भिजवून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे. तर इथं मी हा मसूर आहे ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला होता. काय असतं माहिती आहे का, पावडर वगैरे लावलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून भिजाय घालायचं आहे. आणि नंतर भिजल्याच्या नंतर पण आपल्याला एका पाण्याने चांगलं पाणी घेऊन त्याच पाण्यासहित आपल्याला हे मसूर आहेत ना घालून घ्यायचे आहेत. आता इथं आपल्याला अजून हे पाणी कमीच पडत आहे मसूर शिजवण्यासाठी. तर इथं आपण मसूर आधी शिजवून घेतला नव्हता, तर ही एक खास टीप आहे की मसूर आपल्याला आधी शिजवून घ्यायचा नाही. ज्यावेळेस तुम्ही भाजीमध्येच हा मसूर आहे तो शिजवताना त्याच वेळेस खरं त्या भाजीची चव येते, त्या मसूरची चव त्या रश्श्यामध्ये उतरते. त्याच्यामुळे आधी आपल्याला शिजवून घ्यायचा नाही मसूर, तर भाजीमध्येच आपल्याला हा मसूर आहे तो शिजवून घ्यायचा असतो. तर ही एक खास टीप आहे, ही नक्कीच लक्षात ठेवा आणि अशा प्रकारेच तुम्ही भाजी करून बघा. अगदी जशी हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये मिळते ना तशा प्रकारे इथं भाजीला टेस्ट येते. आता इथं आपल्याला पाणी आहे ते जेवढं आपण मसूरमध्ये घातलेलं होतं तेवढंच घातलेलं आहे. तर अजून ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथं थंड पाणी घालायचं नाही, आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे. तर इथं आपल्याला मसूर शिजण्यासाठी वेळ लागत आहे, त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण पण जास्तच घालायचे आहे. इथं मी अजून 2 ग्लास पाणी एवढं गरम केलेलं आहे, ते पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेते. आता इथं तुम्ही म्हणसाल एवढी पातळ भाजी असते का, तर इथं आपल्याला मसूर शिजवून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण हे जास्तच लागणार आहे आणि जास्त वेळ आपल्या ह्या भाजीला लागतो शिजण्यासाठी. आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. तर इथं आपण आधी मीठाचा वापर केलेला नव्हता, त्याच्यामुळे चवीनुसार इथं मीठ घालायचं आहे. आता इथं आपल्याला फुल गॅस करून उकळी येऊन द्यायची आहे आणि जेव्हा आपल्या भाजीला उकळी येते ना त्यावेळेस आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवर इथं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. एकदम कमी पण गॅस करू नका किंवा एकदम फुल पण करू नका, मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मीडियम फ्लेमवर शिजवली ना तर पटकन आपला मसूर आहे तो शिजला जातो आणि जो पण मसाला असतो ना तो छान असा त्याच्यामध्ये शिरला जातो. 20 ते 25 मिनटं झालेले आहेत आणि आपला जो अख्खा मसूर आहे तो शिजलेला आहे. तर बघू शकता मगाशी किती पाणी होतं आणि बघू शकता आत्ता तर त्याची क्वांटिटी आहे ती कमी झालेली आहे आणि मसूर पण आपला छान असा शिजलेला आहे. तर इथं बघू शकता आता मी हलवून बघते तर मस्त असा मसूर शिजलेला आहे, छान असा गाळ झालेला आहे. जास्त पण असा गाळ करायचा नाही, त्या भाजीमध्ये असा मसूर दिसला पाहिजे इतपत आपल्याला ही भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे. जर का तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अजून ह्याच्यात पाणी घालून घेऊ शकता, पण इथं मी अशा प्रकारची इथं ही मसूर ठेवणार आहे. तर बघू शकता हाताने मॅश करते तर एकदम असा मॅश होत आहे, तर छान असा आपला मसूर शिजलेला आहे. आता इथं आपल्याला ह्याच्यावर फोडणी घालायची आहे. तर आता ही भाजी आपण साईडला ठेवून देऊया आणि फोडणी तयार करण्यासाठी घेऊया. त्यासाठी इथं मी तडका पॅन घेतलेला आहे आणि तडका पॅनमध्ये आपल्याला 1 पळी एवढं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल हलकंसं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला जिरं घालायचं आहे. तर इथं मी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे. जो आपण लसूण ठेवलेला होता तो घालून घ्यायचा आहे. लसूण पण छान असा परतून झाला की लगेच आपल्याला ह्याच्यात जी कोथिंबीर घेतलेली होती ती पण घालून घ्यायची आहे. तर ह्या तडक्यामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे खूप छान अशा भाजीला टेस्ट येते, त्याच्यामुळे नक्कीच घाला. आता इथं गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. तर गॅस चालू असताना मिरची पावडर घालू नका, गॅस बंद करूनच मिरची पावडर घाला, नाहीतर एकदम असा ठसका उसळतो. तर बघू शकता आता ही आपला तडका आहे तो तयार झालेला आहे. आता लगेचच आपल्याला ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर संपूर्ण तडका मी आता ह्या भाजीमध्ये घालून घेते. तर बघू शकता खूप छान असा भाजीला कलर आलेला आहे, मस्त असा भाजी आपली तयार झालेली आहे. वास पण मस्त येत आहे आणि टेस्टला तर अप्रतिम लागते. तुम्ही इथं फुलके, चपाती, रोटी, नान किंवा भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता, चवीला अप्रतिम लागते. तर हॉटेलमध्ये अशा प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी असते, जास्त पण पातळ नसते किंवा जास्त पण घट्ट नसते. तर अशा प्रकारे इथं आपली ही अख्ख्या मसूरची भाजी तयार झालेली आहे. तर चला आपण सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घेऊया. इथं आपली ढाबा स्टाईल कराड स्पेशल अशी अख्खा मसूरची रेसिपी तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आणि शेजारीच बेल आयकॉन बटन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्या तुम्हाला येतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.